दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपलं माझ्या या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा जावो हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 20 मार्चला आहे प्रगट दिन. तर प्रगट दिनच्या आधी कोण ना कोण प्रत्येक जण सेवा करायला लागलेलीच असतं. म्हणजे तुम्ही काय सगळेच सेवा करायला लागतात. दत्त भक्त आणि स्वामी सेवेकरी करोडोनी स्वामी सेवेकरी आणि दत्त भक्त पण आहेत. त्यांची एक इच्छाच असते सर्वांची की आपला प्रगट दिन कधी येतोय. आपला ब्रह्मांड नायकाचा दिवस आहे आणि आपल्या घरातले दोष, आपल्या घरातली म्हणजे आपल्या घरातली काही निगेटिव्हिटी असेल, आपल्या घरात काही सतत लोक आजारी पडत असेल किंवा आपलं काही म्हणजे स्वइच्छेने म्हणा किंवा आपल्या संकल्पयुक्त म्हणा, कोणाला नोकरीसाठी म्हणा, कोणाला लग्नासाठी म्हणा, कोणतंही कारण असेल, काहीही कारण असेल, त्या कारणानिमित्त आपण करायला घेत असतो महाराजांचं श्री गुरुचरित्र पारायण सेवे करायला घेत असतो. 7 दिवसांचं पारायण आपण प्रगट दिनाच्या आधी आपण महाराजांच्या रुजू करत असतो. तर आपल्याला गुरुचरित्र पारायण कधीपासून सुरू करायचं आहे आणि या वर्षी आपल्याला सर्वांनाच माहिती आमुष आल्या असल्यामुळं आपण काय प्रगट दिनच्या दिवशी महाराजांच्या चरणी आपलं पारायण रुजू करू शकत नाही. प्रत्येक स्वामी सेवेकराची दत्तभक्तांची इच्छा असते की प्रगट दिनाच्या दिवशी आपली सांगता यावी. तर यावर्षी ते शक्य नाहीये कारण अमावस्या आहे मध्ये त्याच्यामुळं आणि 7 दिवस जर आपण पारायण सुरू केलं तर 7 दिवसात कधीही अमावस्या आलेली नाही पाहिजे. त्यानंतर आपण सुरुवातही अमावस्याच्या दिवशी नाश्ते करायचे आणि सांगते आपल्याला अमावस्याच्या दिवशी नसते करायचे आणि 7 दिवसात मध्यंतरी पण अमावस्या नाही पाहिजे. असाच आपण मुहूर्त काढून म्हणजे असेच एक डेट काढून आपण पारायणाला सुरुवात करत असतो. तर आपल्याला प्रगट दिनाच्या आधी काय पारायण करणं शक्य होणार नाही. तर तुम्ही 1 तारखेला सुरुवात केली ना पारायणाला तर तुम्ही तरी पण चालेल तुमचं शनिवारी पारायण पूर्ण होऊन जाईल. जर तुम्ही 8 तारखेला सुरुवात केली तरी पण चालेल तुमचं 14 तारखेला पारायण सुरू होऊन जाईल. 2 तारखेला केलं तरी पण चालेल आणि तुम्ही जर 1 तारखेला सुरू केलं तर तुम्हाला काय नियम आहेत ते आपण पाहूयात. तर आपल्याला सुरू करायच्या आधी आपल्याला मांडणी करायची असते. तर मांडणी तुम्ही आता तुम्ही जर 1 तारखेला करत असेल सुरू तर तुम्ही 28 तारखेला 28 फेब्रुवारीला तुम्हाला 4 कुत्र्यांना 1 गाईला आपल्याला छोट्या छोट्या चटक्या म्हणा किंवा मग दामटी म्हणतो कोण किंवा मग चपाती बोलले तरी पण चालेल. तर आपल्याला 5 असे नैवेद्य काढायचे 1 गव्हाच्या पिठाचे. तर ते आपल्याला 4 कुत्र्यांना 1 गाईला द्यायचं असतं. अशा प्रकारे जर तुमच्याकडे तुम्ही म्हणसाल ताई आमच्याकडे कुत्री येत नाही, आमच्याकडे गाई येत नाही, मग तुम्ही काय करायचं? तुम्ही दिवसभर वाट बघत बसणार आहे का? कधी खाते, कुत्रं कधी येते, कधी देते? असं नाहीये. जिथं कुठे रिकामी जागा असेल ना, तिथे जा. ते 5 चपाती घेऊन जा. तिथे ठेवा. डोळे मिटा, स्मरण करा, की मी नैवेद्य हा कुत्र्याला आणि गाईलाच दाखवला आहे. हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मग तो आपण त्यांच्या नावाने दाखवलाय म्हटल्यावर तो त्यांनाच गेलेला आहे. मग तो कोणीही खाऊ दे, कावळ्यानी खाऊ किंवा मग दुसऱ्या कोणत्या पक्षीने खाल्ला तरी पण चालेल. पण आपण मनापासून हा त्यांच्यासाठीच दिलेला आहे ना. ते असं मग तुम्ही तिथे जाऊन आपण स्मरण करायचं की कुत्र्याला आणि गाईला आपण नैवेद्य दाखवलाय आणि आपण आपल्या घरी निघून यायचं. त्यानंतर आपल्याला त्याच दिवशी म्हणजे 1 तारखेच्या आदल्या दिवशी 28 तारखेला हे 5 नैवेद्य पण करायचे आहे. विनंतीचा नारळ हा आपल्याला स्वामींच्या मठात जाऊन ठेवायचा आहे किंवा मग दत्त महाराजांच्या मठात जाऊन ठेवायचा आहे. महाराजांना खडी साखर, नारळ घेऊन जायचं आणि महाराजांना विनंती करायची, महाराज मी उद्यापासून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण चालू करते. निर्विघ्नपणे माझ्याकडनं पार पडून द्या किंवा कोणाचे काही संकल्प असेल तो तुम्ही तिथे सांगायचा. अशा अशा कारणासाठी मी पारायण सुरू करते. माझं ते व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझा संकल्प हा माझा मी ज्या इच्छेसाठी केलं ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि निर्विघ्नपणे माझं 7 दिवसांचं पारायण पूर्ण होऊ दे. अशी आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि आज मांडणी कशी करायची, कधी करायची? तर आपल्याला कसं गडबड होती. आपण 1 तारखेला पारायण सुरू केलं, 8 तारखेला सुरू केलं. त्याच दिवशी आपली गडबड होती. सकाळी आपल्याला 4:30 ते 3 या दरम्यान आपल्याला पारायणाला बसायचं असतं. तर आपल्याला 4:30ला पारायणाला बसायचं असतं. आपली मांडणी-बिंडणी करस्तोपर्यंत मग आपली धावपळ होऊन जाते सकाळी सकाळी. मग आदल्या दिवशीच रात्री आपण मांडणी करून ठेवायची ग्रंथाची. तर तुम्ही देवघरासमोर मांडणी करू नका. कारण 7 दिवस ग्रंथ हा आपल्याला एकाच जागेवरती ठेवायचा असतो. तो आपल्याला हलवायचाही नसतो जागेवरचा. तर तुम्ही देवघरासमोर मांडणी केली, समजा केली समोरच. मग तुम्ही रोज देवपूजा करणार. ती कशी करणार? ते ओलांडलं जाणार किंवा मग धक्का लागला जाणार, ग्रंथ हलला जाणार असं. तर आपल्याला ती मांडणी ही देवाऱ्याच्या शेजारी करायची आहे आणि आपल्याला देवपूजा वेगळीकडे करायची, मांडणी वेगळीकडे करायची. जर तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही कुठेही करू शकता. जर छोटं असेल तरी पण एक छोटी जागा म्हणून आपण अशा ठिकाणी करा की जिथं आपल्या लेकरांचा हात लागणार नाही, जिथं आपला हात लागणार नाहीये. दम लागतोय, पटपट बोलतेय, पण जिथं आपला हात लागणार नाही, जिथं लेकरांचाही हात लागणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला मांडणी करायची आहे. छान अशी मांडणी करायची आपल्याला. आपल्याला आदल्या दिवशी रात्री छान असं ज्या जागेवरती मांडणी करणार आहे त्या जागेवरती
गोमूत्र टाकायचा. छान प्रकारे गोमूत्राने ते जागा स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. तुम्ही लाल किंवा पिवळा कलरचं वस्त्र जरी त्याच्यावरती टाकलं तरी पण चालेल. वस्त्र टाकून घ्यायचं आहे. आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे. 7 दिवस आपल्याला अखंड दिवा ठेवायचा आहे, की जो जेणेकरून तो विझला नाही पाहिजे अशा ठिकाणी. त्यानंतर आपल्याला समई लावून घ्यायची आहे किंवा दिवा असेल दिवा लावा, समई असेल समई लावा तरी पण चालेल. आणि त्यानंतर आपल्याला आपल्याकडे आपण महाराजांचा पारायण करतोय श्री गुरुचरित्र ग्रंथाचा, तर आपल्याकडे छोटा हा फोटो पाहिजे. मग तुम्ही स्वामींचा आणा किंवा मग दत्त महाराजांचा आणा, पण दोन्हीपैकी एक फोटो आपल्या घरात पाहिजे. जर तुमच्याकडे फोटो नसेल, तुम्ही म्हणता नाही ताई आमच्याकडे फोटो नाही, मग तुम्ही कसं ते पारायण करणार? त्या देवाची मूर्ती आपल्या गुरूंचा फोटो आपल्या समोर पाहिजेच ना. मग तुम्ही आदल्या दिवशी फोटो घेऊन या, मग तुम्ही पारायणाला सुरुवात करा. एकदम 30 रुपयाला भेटून जातो फोटो. 30 ते 40 रुपयाला भेटतो छोटा फोटो. मग आपल्याला फोटो मांडायचा आहे, गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे. तर आपल्याकडं आपल्याला प्लेटमध्ये डिशमध्ये तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला कलश घ्यायचा आहे. स्वच्छ तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यात आपल्याला एक सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला अखंड अक्षदा, फुलं, हळदी-कुंकू आपल्याला त्यात टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे नारळ आपला असा ना नीट व्यवस्थित बघून आणा, पिचकलेला वगैरे आणू नका. कारण तीर मांडणी आपली 7 दिवस ठेवायची असते. त्याच्यामुळं व्यवस्थित चेक करून नारळ घेऊन या. तो नारळ आपल्याला तिथे मांडायचा आहे. ज्याच्याकडे विड्याची पाने असेल त्यांनी विड्याची पाने ठेवा. ज्याच्याकडे नसेल त्यांनी ह्याची ठेवली, आंब्याचा डाळा ठेवला तरी पण चालेल. असं आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे. शेजारी आपल्याला फोटो ठेवायचा आहे आपल्या महाराजांचा. डाव्या साईडला घंटी ठेवायची आहे. उजव्या साईडला आपल्याला शंख ठेवायचा आहे. छोटंसं फुलपात्र असेल तर आपल्याला महाराजांसाठी पाणी ठेवायचं आहे त्याच्यात आणि एकच खडी साखर ठेवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. पहिली गणपती बाप्पाची पूजा करायची, मग आपल्याला सुरुवात करायची दुसरी मांडणी करायला. त्यानंतर आपल्याला छान असा अखंड दिवा लावा. छान असा चौरंग ठेवा आणि जो ग्रंथ तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथ आपण पाटावरती ठेवला ना, की त्याला असं झाकूनच ठेवायचा असतो. तर वाचन झालं की ग्रंथ झाकून ठेवायचा असतो. तो आपल्याला ओपन करायचा नसतो. वाचनाच्या वेळी काढायचा झाकण आणि परत आपण तो झाकूनच ठेवायचा असतो. तर असा हा ग्रंथ आहे, मी तुम्हाला दाखवते. असा हा ग्रंथ आहे, श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे. ज्याच्याकडे नसेल, ऑनलाईन पाहिजे असेल तर मी नंबर देईल. जर तुमच्याकडे केंद्र कुठं जवळ असेल तर केंद्रातून तुम्ही घ्या. असा हा ग्रंथ आहे छान. आणि हा ग्रंथ म्हणजे ग्रंथ नाही, आपलं सुख, आपली समृद्धी, आपल्या घरातली निगेटिव्हिटी, आपलं सौभाग्य म्हणजे आपण म्हणतो ना, की आपल्या संसारासाठी काहीतरी हवं. तर आपल्या ह्या ग्रंथाने आपला संसार सुखाचा, समृद्धीचा होतो. म्हणून ह्या ग्रंथाचं पारायण सर्वांनी आपल्या घरात करा. ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपल्या महाराजांनी निर्माण केलेला हा ग्रंथ आहे. ही सुवर्णाच्या म्हणजे सुवर्ण संधी आहे ही आपल्यासाठी. सुवर्णच दिवस आहे. महाराजांच्या प्रगट दिनाच्या आधी आपण ही सेवा करतोय ना, खूप प्रभावशाली सेवा आहे. ती गुरुचरित्र ग्रंथाची आवर्जून सर्व महिलांनी आपल्या घरात करा. कधी केली नसेल तर करून बघा. कारण मी पण तुमच्या आमच्यात एकच आहे. मीही ग्रंथ वाचता येत नव्हता मला सुद्धा. पण मला आमच्या दादांनी वाचायला शिकवला. म्हणजे साक्षात मला स्वामींनीच तो अनुभव दिला. दत्त महाराजांनीच मला ग्रंथ वाचायला शिकवला. मी तुम्हाला तो अनुभव नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल काय आहे तो. पण मी साक्षात मला दत्त महाराजांनीच हा ग्रंथ वाचायला शिकवला, मी असंच म्हणेल. आणि आपल्यासाठी गुरु माऊलीने एकदम प्राकृतमध्येच बनवला आहे. गुरु माऊलींनी हा ग्रंथ खूप सोपा आहे, म्हणजे वाचू शकता तुम्ही लोक. असा हा ग्रंथ आहे बघा. आणि तुम्हाला जर पारायण कधी सुरू, जर तुम्हाला कॅलेंडर दाखवते मी. तुम्ही जर 1 तारखेपासून सुरू केलं तर तुमचं संपणार आहे शनिवारी. 8 तारखेपासून सुरू केलं तुमचं संपणार आहे 14 तारखेला. कारण हिथं आहे 18 तारखेला अमावस्या. अमावस्या 18 तारखेला आहे. तर संपती येते 19 तारखेला, म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आहे. त्याच्यामुळे आपण पारायण आधीच करायचं आहे 8 तारखेला किंवा 1 तारखेला. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे. समजलं असेल सर्वांना मांडणी कशी करायची. त्यानंतर नियम काय आहे, तर नियम आपले एवढे: पर अन्न वर्ज्य. पर अन्न आपल्याला कडकडीत वर्ज्य, कोणाच्याच घरी पर अन्न खायचं नाहीये. आणि 7 दिवस कोणाच्याच घरी जाऊ नका. खरंच पाणी सुद्धा पिऊ नका, कारण पर अन्नाने खूप दोष लागतात आपल्याला. त्यानंतर कडकडीत 7 दिवस मांसाहार वर्ज्य. मांसाहार आपल्या घरात शिजला देखील नाही पाहिजे, म्हणजे कोणीच केला नाही पाहिजे. जरी घरातले खात असेल तरी 7 दिवस त्यांनाही सांगा की 7 दिवस मी पारायण करते, कोणीच मांसाहार घरात आणायचं नाही. 7 दिवस मांसाहार वर्ज्य, पर अन्न वर्ज्य. आणि ब्रह्मचर्याचे 7 दिवस ब्रह्मचर्याचंही पालन आपल्याला करायचं आहे 7 दिवस. त्यानंतर आपल्याला
चप्पल ही चामड्याची न घालता आपल्याला रबरची चप्पल घालायची आहे 7 दिवस. जर नाही घातली तरी पण चालेल, पण ज्याला जमत नाही त्यांनी रबरची घालायची आहे. जर तुम्हाला सुतक वगैरे आलं मध्यंतरी, चला पारायण चालू आहे, आलं कोणाचा काही प्रॉब्लेम, डिलिव्हरी झाली, कोण म्हणा आपण सुतक वगैरे आला, तर तुम्ही स्किप न करता म्हणजे आपल्याला पारायण थांबवायचं नाही. नियमच आहे श्री गुरुचरित्र पारायणाचा. एकदा सुरुवात केली की आपल्याला ग्रंथमध्ये अर्धवट सोडायचं नसतं. तुम्ही शेजारी-पाजारी कोण असेल तुमचा त्यांच्याकडनं वाचून घ्या आणि तो आपले सांगता करून घ्या. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला जेवणाचे काय नियम आहेत. आपल्याला एकच धान्य चॉईस करायचं, एकच धान्य खायचंय. मग तांदूळ खा, ज्वारी खा किंवा मग गहू खा. मग ह्या 3 धान्यांपैकी एक तुम्हाला चॉईस करायचं आहे. जर तुम्ही चपाती खाल्ली तर तुम्ही भेंडीची भाजी वगैरे खाऊ शकता, पण त्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाहीये. कारण आपल्याला एकच धान्य चॉईस करायचंय. मग भाजी तुम्ही बटाट्याची खा किंवा भेंडीची खाल्लीच तरी पण चालेल. अशा प्रकारे किंवा दुसरी कोणती पालेभाजी पण शापू आणि मेथी सोडून बाकी पालक म्हणजे पालेभाज्या सोडून आपल्याला खायच्या आहेत. म्हणजे आपण हे खाऊ भेंडीसारख्या आपल्याला भाज्या खायच्या आहेत. त्यानंतर बटाट्याची भाजी पण चालेल असं. त्यानंतर जर तुम्ही म्हणताल ताई आम्ही भात खाल्ला, तर भाताबरोबर डाळ खाल्ली तर चालेल का? तर नाही चालणार. डाळ आपल्याला खायची नाहीये. तुम्ही दूध भात खा तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला जेवणामध्ये लसूण आणि कांदा वर्ज्य आहे. म्हणजे कांदा, लसूण आपल्याला खायचाच नाही 7 दिवस पारायणाच्या काळात. हाही आपल्यासाठी वर्ज्य आहे. अशा प्रकारे नियम आहेत. आणि ग्रंथात म्हणजे नियमात असं दिलेलं नाही की आपण उपाशी राहून ग्रंथ वाचायचा, 7 दिवसाचं पारायण करायचं असं काहीही नाहीये. तुम्ही वाचन झाल्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. 3 टाईम तुम्ही जेवण व्यवस्थित करू शकता. फक्त आपल्याला जे नियम आहेत ते पाळायचे आहेत. 3दा एकच धान्य खायचं आहे, कांदा लसूण खायचं नाहीये. तुम्ही बहीण, पत्नी यांच्या हाताचं, आई यांच्या हाताचं तुम्ही अन्न घेऊ म्हणजे यांच्या हातचं तुम्ही अन्न खाऊ शकता किंवा मग कुठं बाहेर गेलास तुम्ही स्वखर्चाने तुमच्या खाऊ शकतात कोणते पदार्थ खायचा असेल ते. पण कांदा, लसूण आपल्यासाठी वर्ज्य आहे. त्यानंतर तुम्ही दूध, फळाहार असं घेऊ शकता. मध्यंतरी जर तुमचं वाचन वगैरे राहिलं, तर तुम्ही मध्यंतरी हे घेऊ शकता. अशा प्रकारे त्यानंतर पुरुषांनी आपल्याला जर पुरुष जर वाचत असेल, तर त्यांनी आपल्याला दाढी काढायची आहे. म्हणजे बिना दाढीच आपल्याला वाचन करायचं आहे. दाढी न ठेवता म्हणजे दाढी ठेवायची नाही आणि जर महिला वाचत असेल त्यांनी साडी परिधान करावी किंवा ड्रेस केला तर डोक्यावरती ओढणी असावी, कपाळी कुंकू असावं आणि हिरव्या बांगड्या आपल्या हातात असाव्यात पारायणाच्या कालावधीत. आणि शक्यतो हिरव्या बांगड्या ह्या महिलांनी रोज डेली घालाव्यात आणि बांगड्या घातल्याशिवाय आपण स्वयंपाक नाही केला तरी पण चालेल. पण बांगड्या ह्या आपल्या हातात असाव्याच. बांगड्या तुम्ही एक बांगडी घातली तरी पण चालेल, पण आपल्या हातात एक तरी काचेची बांगडी असावी. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला आणि आपलं 7 दिवसांचं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जर पारायण चालू असेल, तर आपल्याला अंतिम विधीस जायचं नाहीये. कोणी वारलं तरी आपल्याला तिकडे जायचं नाहीये. असं आपल्याला ते पण पाळायचं आहे. आपल्याला जर मानसिक धर्म तुम्हाला वाटलं, की आपल्या घराशेजारी जर कोणाला म्हणजे आपल्या घरात दुसरं कोणाला जर प्रॉब्लेम असेल, तर वेळोवेळी सकाळी ग्रंथ वाचण्याच्या पूर्वी आपण प्रत्येक दिवशी म्हणजे एक 7 दिवस घरात गोमूत्र शिंपवायचं आणि मग आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची, पारायणाला सुरुवात करायची. पहिलं गोमूत्र शिंपायचं आपल्या घरात, घर स्वच्छ करायचं मग आपल्याला रोज पारायणाला बसायचं आहे. तुम्ही फोटो मांडलाय त्याची पूजा करू शकता रोज. फक्त आपल्याला ग्रंथ हलवायचा नाहीये. तुम्ही दत्त महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक घालू शकता. फुलं तुम्ही चेंज करू शकता. मांडणी म्हणजे मांडणीवरची तुम्ही रोज फुलं वाहत असेल ती तुम्ही पहिल्या दिवसाची काढून दुसऱ्या दिवशी दुसरी घालू शकता. ग्रंथ वाचण्यापूर्वी आपल्याला एक माळ गायत्री मंत्राची, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची आणि आपल्याला अथर्व शीर्ष वाचायचा आणि मग आपल्या पारायणाला सुरुवात करायची. अशा प्रकारे हे नियम आहेत, अटी आहेत. ब्रह्मचार्याचे 7 दिवस आपल्याला पालन करायचं आहे. हे सगळ्यांना समजलंच असेल अटी, नियम आणि आपण का पारायण लवकर सुरू करतोय कारण अमावस्या असल्यामुळे आपण लवकरच पारायण करायचं आहे. प्रत्येकाच्या काही ना काही सेवा चालूच असेल कारण आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे, आपल्यासाठी दिवाळीच आहे आणि खूप शुभ दिवस मानले जातात. हे 15 दिवस, 20 दिवस आपले 21 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कोणी पारायण करायला सुरुवात केली असेल तरी पण चालेल. ज्यांनी नाही केली त्यांनी अगदी व्हिडिओ पाहिला त्या दिवसापासून सुरू करा. पण आपल्या घरात श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण स्वामी प्रगट दिनाच्या आधी आवर्जून आपल्या घरात करा सर्व महिलांनी. कारण आपल्या घरातली निगेटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्या घरात राहावी म्हणून आपण या ग्रंथाचं पारायण करा. ज्याचा संकल्प असेल त्यांनी संकल्प व्यक्त करा, नसेल तर स्वइच्छेने आपल्या महाराजांसाठी पारायण करा. पण पारायण करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या नेहमी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.